मंडळी, आज रक्षाबंधन म्हणजे नारळी पौर्णिमा. रक्षाबंधन म्हणजे काय, बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, पण आज मी रक्षाबंधन केली. पण थोडंफार रक्षाबंधनाचं महत्त्व सांगायला काही हरकत नाही. मंडळी, रक्षाबंधन म्हणजे निश्चित काय, ज्यावेळी देव काळामध्ये इंद्रायणीने आपल्या भावाला अ, इंद्र याला युद्ध जिंकायचं होतं आणि ते दिवशी पौर्णिमा होतं. त्या पौर्णिमे दिवशी इंद्राच्या हातात इंद्रायणी रक्षण होण्यासाठी किंवा युद्ध जिंकण्यासाठी त्यांनी एक धागा त्याच्या हातामध्ये बांधला होता. त्या दिवसापासून रक्षाबंधन साजरा केला जातो. आणि म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमा, नारळी पौर्णिमा म्हणजे काय, जे आपले ख्रिश्चन बांधव मच्छीमारी असतात ते लोक हे पौर्णिमेला सोन्यारुपीचा नारळ समुद्रामध्ये सोडतात आणि त्याची पाठपूजा करतात. आणि त्या दिवसापासून ते मासे समुद्रात काढायला तयारी करतात, म्हणून याला नारळी पौर्णिमा म्हणतात. तर अशा प्रकारे हा भावाने बहिणीचा घट्ट आणि कच्च्या धाग्याने बंधनातलं बांधलेलं रक्षाबंधन आपण साजरा करतो. आणि ह्या भावाबंधीचं घट नात्याचं एक वास्तव आहे. तर अशी हे आपण रक्षाबंधन सर्वांनी साजरी करू. सर्वांना हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधनाबद्दल. असेच पुन्हा व्हिडिओ आपल्या समोर नवीन आणणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. नमस्कार, मी प्रकाश गाडू लवकर. ठीक आहे मंडळी, चला तर आपण सर्वांना हॅपी आणि हॅपी रक्षाबंधन. सी यू.